नमस्कार, मी रुशाली यादव सारंग। आता आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीमध्ये जाऊन शेपट्या हलवता संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केलेला आहे। विरोधकांवर हल्ल्यासाठी गुंडांना बेकायदेशीर पिस्तूल पुरवलं जातंय असा आरोप देखील संजय राऊत यांनी केलाय। हे पूर्णपणे राजकीय आरोप आहेत आणि आता तर आमच्या विरोधी पक्षाची स्थिती अशी आहे, ही तर घटना गंभीरच आहे, पण अगदी एखाद्या गाडीखाली एखादा श्वान आला तरी ते गृहमंत्र्याची या ठिकाणी त्याचा राजीनामा मागतील। त्यामुळे या गंभीर घटनेकरता त्यांनी मागितला तर मला त्यात काही आश्चर्य वाटत नाही। मला असं वाटतं की या सगळ्या घटनेचं राजकारण ते करू इच्छित आहेत। त्यांना देखील हे माहिती आहे की ही जी काही या ठिकाणी हत्या झाली आहे ही वैयक्तिक वैमनस्यातनं झालेली हत्या आहे, पण मला असं वाटतं की ठीक आहे, विरोधी पक्षाचं काम विरोधी पक्ष करतोय। अभिषेक घोसाळकर कुत्र्याचे पिलू आहे का? हा शिवसेनेचा नगरसेवक, एक प्रमुख पदाधिकारी अभिषेक घोसाळकर ज्याची ज्या प्रकारे हत्या झाली, कोणतं वैयक्तिक कारण? वैयक्तिक कारणाने हत्या झाली म्हणतात, तुमची जबाबदारी नाही? बेकायदेशीर पिस्तूल तुम्ही पुरवताय भाजपच्या गुंडांना आमच्यावरती हल्ले करण्यासाठी। अभिषेक घोसाळकर पिलू आहे, त्याची पत्नी, त्याची लहान मुलगी, त्याचे माता पिता हे कुत्र्याची पिल्लं आहेत। अरे कुत्रे तुम्ही आहात, दिल्लीत जाऊन शेपट्या हलवताय आणि महाराष्ट्रातून मराठी माणसावर भुंकताय।